जते स्फिते उपदेश परयुक्ते न लगे पुसणे सांगावे चेत शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव जवळे धरुणे आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करे भावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम उसरे चरणा ससातिया चरणा ससातिया ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल 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 सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जव कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसे बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रहे निर्विकारी सोये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी दंडवत तुमच्या संत चरणासे पडोन या राहे उगाच संतांचे पाये न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करे भावे सेवे करता निवडलेला अभंग पंढरी रायाचे लढिवाळ भक्त वैष्णव शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संतपर प्रकरणातील हा अभंग आज सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांनी जो प्रकरणवारी गाथा काढला त्या प्रकरणवारी गाथ्यामध्ये एकूण 100 प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात त्या 100 प्रकरणातलं एक संतपर नावाचं प्रकरण आहे आणि संतपर प्रकरणामध्ये 225 अभंग तुकोबरायांचे आहेत त्या 225 अभंगातला हा एक 4 चरणाचा अभंग आज सेवे करता निवडला विठ्ठल कोणत्या कारणाने
पर्यंत सप्ताह चालू आहे हे बहुश्रुत मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह 16 पारायण 16 श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर पायथ्याशी असलेलं हे वासुली गाव. या वासुली गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 11 वर्षापासून चालू असलेला सप्ताह. याच्यामध्ये ज्यांची सेवा होती, ज्यांचा संयम होता, ज्यांची साधना होती असे असणारे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कारभारी बाबा वारकरी, साहेबराव नाना वारकरी, रोकडुबा दादा वारकरी, त्याचनंतर गुरुवर्य परमपूज्य विश्वनाथ बाबा असतील, शंकर बाबा मराठे असतील, आणखीन या परिसरातील साधू संत मंडळी यांच्या उपस्थित साजरा होणारा हा सोहळा. आणि हा सोहळ्यामध्ये खरं पाहिलं तर माझ्यासारख्या सामान्य ह्या वारकरी व्यक्तीच्या वाट्यावर आज आलेली दुसऱ्या क्रमांकाची सेवा. विठ्ठल काय निमित्ताने आली काय नाही ते मी काही सांगू शकत नाही, पण माझ्या डोळ्यापुढे एक प्रसंग उभा राहतो तेवढा आणि सांगतो. सयाजीराव गायकवाड जसे ढोरं वळण्याकरता एका डोंगरावर गेले आणि डोंगरावर ढोरं वळत होते, पण अकस्मात एक गाडी आली. गाडी आल्याच्या नंतर मात्र त्या गाडीत तुम्ही बसावं अशी त्यांना विनंती केली. त्यांना काही माहिती नव्हतं ही गाडी कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, पण अकस्मात मंत्रिपदाचं भूषण मात्र त्यांना जसं दिल्या आलं त्याचप्रमाणे काय कोण जाणे कोण घडे उपसा कोण या वचना प्रति पावे ह्या न्यायाप्रमाणे कसा फोन आला काय आला मोठमोठाले महाराज मंडळी, पण त्याच्यामध्ये मात्र आज माझ्या वाट्यावर आलेली सेवा. विठ्ठल समोर उपस्थित असलेली बहुश्रुत मंडळी आहे, यांच्या बाबतीत फारसं बोलावं असा काही माझा अधिकार नाही. उपस्थित असणारे गायनाचार्य ओंकार महाराज आहे, नागेश महाराज आहे, सिद्धेश्वर महाराज आहे आणि उपस्थित पखवाज वादक विठ्ठल महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर गावकरी मंडळी सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं माझ्या वाट्यावर आलेली आज दुसऱ्या दिवसाची सेवा. खूप बहुश्रुत मंडळी माझ्या समोर बसलेली आहे, पण मला असं वाटतं यांच्या बाबतीत असं बोलावं. हे जे मंडळी बसलेले आहेत ना, हे मंडळी मात्र निस्ते ज्येष्ठ नाही तर हे श्रेष्ठ आहे. का हो बाबा, हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का म्हणता याच्यातला थोडासा फरक मी सांगतो म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल. जे माणसं निस्ते आकारानं वाढले जातात ना त्यांना ज्येष्ठ म्हणतात, पण जे विचारानं वाढतात ना त्यांना श्रेष्ठ म्हणतात. तिच्यातली ही मंडळी भिक्षा देणारी मंडळी बुवा लोकांना भामचंद्र डोंगर जे उपस्थित असणारे साधक मंडळी आहे त्यांना मात्र मधुकरी वाढणारी मंडळी म्हणून विचारानं मात्र हे श्रेष्ठत्व यांच्याकडे आहे. डबल ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणला डबल पुन्हा एक फरक तुम्हाला सांगतो. जे स्वतःसाठी जगतात ना त्यांना ज्येष्ठ म्हणतात, पण जे दुसऱ्याच्याच दुःखात सहभागी होतात ना त्यांना श्रेष्ठ म्हणतात. तिच्यातली ही मंडळी मात्र श्रेष्ठत्ववादी मंडळी आहे. तिसरं कारण पुन्हा एक सांगून जातो की मात्र तुम्ही ज्येष्ठपेक्षा श्रेष्ठ आहात. जे माणसं प्रापंचिक जीवन जगतात ना त्यांना श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणतात, पण जे परमार्थिक जीवन जगतात ना त्यांना श्रेष्ठ म्हणतात. भामचंद्र डोंगरासारखं रोज नित्यांच्या जीवनात दर्शने म्हणून ही मंडळी श्रेष्ठ आहे बुवा. विठ्ठल अशी असणारी ही संपूर्ण मंडळी. किती बोललं यांच्या बाबतीत तर कमीच आहे. परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी आमचे आबासाहेब याच गावातले सातपुते बुवा. घोराडेश्वर डोंगरावर नित्यवारी, भामचंद्र डोंगरावर वारी, देहू आळंदीची वारी त्यांच्यासोबत थोडासा संबंध आलेला आहे. गौंजाचं एक पाटील घराणं त्यांच्या घरी थोडा सप्ताह असतो. त्या सप्ताहामध्ये मात्र आबा उपस्थित असायचे. संपूर्ण कारभाऱ्याची वारकरी त्या ठिकाणी उपस्थित असायचे आणि त्या कारभारी महाराजांच्या वारकऱ्यामध्ये मात्र आबा ही व्यक्ती तुमच्या गावातलं फार मोठं व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी उपस्थित असायचे. तेच काही ऋणानुबंध, त्या ऋणानुबंधनं आज आलेली ही माझ्या वाट्यावर सेवा. विठ्ठल फारशी काही तपश्चर्या नाही, फारसं काही गायन येत नाही, फारसं काही वादन येत नाही, पण महाराजांच्या शब्दाचं फक्त रोज वाचन आमच्या जीवनात आहे. त्याच काही अनुषंगाने आज तुमच्या समोर उभं राहण्याचा प्रयत्न केला.
माणसाचं जर जीवन पाहिलं तर माणसाच्या जीवनामध्ये माणसाला चांगली संगती असेल तर माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा उद्धार होतो. जर मनुष्याच्या जीवनात जर मात्र वाईट संगत असेल तर तो मनुष्य पतनाला कारणीभूत होतो. मग चांगल्या माणसाच्या संगतीत जर आपलं जीवन जावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीनं मात्र उद्धार त्याचा व्हावा असं वाटत असेल तर त्यानं चांगल्याच्या संगतीत यावं. आणि ज्याला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये आपलं पतन व्हावं त्यानं मात्र वाईटाच्या संगतीत गेल्याशिवाय राहू नये. पण का हो, पतन होणं आणि उद्धार होणं तुकोबरायांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर तुकोबराय म्हणतात की त्याचं पतन होणं किंवा उद्धार होणं हे संगतीचा परिणाम. पतन उद्धार संगाचा महिमा, 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 पतन उद्धार संगाचा महिमा. मनुष्याचं संगतीमध्ये जर तो चांगल्याच्या आला तर मात्र त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण पुन्हा एक थोडंसं असं कारण मी तुम्हाला सांगतो. जसं जसं आपण वागू तसं तसं आचरण आपल्या हाती असतं. माणसाचं आचरण हे माणसाच्या गतीवर अवलंबून असतं. जशी जशी माणसाची गती असेल तशी तशी माणसाची गती ही कृतीवर अवलंबून होत असते. जशी जशी मनुष्याची कृती असेल तशी तशी माणसाचे त्या विचारावर अवलंबून आहे. आणि जसे जसे विचार जर तुमचे असतील ना तशी तशी संगती तुमच्या जीवनात घडत असते. एखाद्या चोराच्या संगतीत जर तुम्ही बसले तर तुम्ही काय निष्काम महात्मा बनणार आहे का? तुम्ही निष्काम महात्मा बनणार नाही. माझे तुकोबराय सांगतात मात्र बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे, व्यभिचारापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. तुम्ही जशी संगत करसाल ना तसं तुमचं जीवन राहील. बुवा गोचिडाची संगत चांगली हो पण पंगत चांगली नाही ना. इतिहास तुम्हाला माहिती आहे. कावळ्याची नजर चांगली हो पण दृष्टी चांगली नाही ना. कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे हो पण भक्षण चांगलं नाही ना. अहो बगळ्याचं ध्यान चांगलंय हो पण मन चांगलं नाही. माणसाची कृती चांगली हो पण वृत्ती चांगली नाही. बा विठ्ठल मनुष्याची जर वृत्ती चांगली व्हावी असं वाटत असेल ना तर त्याला साधूची संगती पाहिजे. साधूच्या संगतीत जर त्याचं जीवन जात असेल ना बुवा तर मात्र काहीही त्याच्यामध्ये अडचण नाही. मग एक दृष्टांत तुम्हाला सांगतो म्हणजे आणखीन तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक पाण्याचा थेंब घ्या आणि तो पाण्याचा थेंब म्हणलं तापलेल्या लोखंडावर तो टाका. तापलेल्या लोखंडावर जर टाकला ना तो पाण्याचा थेंब त्याचं बाष्पीभवन होतो, तो नष्ट होतो. पण तोच पाण्याचा थेंब घ्या आणि एका कमळाच्या फुलावर टाका. कमळाच्या फुलावर टाकल्याच्या नंतर ते कमळाचं फुल चमचम चमचम असं करू लागेल. पण तोच पाण्याचा थेंब घ्या आणि स्वाती नक्षत्रामध्ये एका शिंपल्यात टाका. शिंपल्यात टाकल्याच्या नंतर मात्र त्याचा मोती बनणार. पहिल्यांदा जो थेंब नष्ट झाला, दुसऱ्यांदा चमचम करू लागला आणि तिसऱ्या बाबतीत जर पाहिलं
तर तो मात्र मोती बनला. शास्त्र सांगत संतप्त ऐसी संस्थितस्य नामापि न ज्ञायते मुक्ताकार तया तदैव नलिनी पत्र स्थितम राजते स्वास्थ्य सागर शुक्ति मध्य पतितम तन्मौतिकम राजते प्रायणात धाम मध्योत्तम गुण संसर्गता जायते. विठ्ठल हे शास्त्र सांगत संगतीचे स्तर बदलत बदलत मनुष्य जात असतो. मनुष्य जात असताना एक ढेकण आहे, पण ढेकणाच्या संगती हिरा जो बंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. मी ज्या संस्थेमध्ये शिकलो ना, त्या संस्थेचे दुसरे अध्यक्ष परमपूज्य वैकुंठ अशी मामासाहेब दांडेकर, त्यांच्या मुखामध्ये खूप सुंदर असं वाक्य असायचं. ते म्हणायचे बुवा, जे समाजाचं शोषण करतात ना, ते ढेकण समाजाच्या वृत्तीचे माणसं समजायचे, आणि जे समाजाचं बुवा पोषण करतात ना, ते साधू वृत्तीचे माणसं समजायचे. विठ्ठल मग समाजामध्ये शोषण करणारे आणि पोषण करणारे जे समाजामध्ये जे माणसं आहेत ना, मात्र समाजामध्ये शोषण जास्त झालं आणि पोषण हे कमी प्रमाणात झालं. पण तुकोबराय सांगतात, अरे बाबांनो, मग जर तुम्हाला समाजाचं पोषण करायचं असेल ना, मग तुम्ही मात्र आता असं थांबू नका. मग तुम्ही काय करा, तर तुम्ही आता परमार्थाची त्वरा धरा, आणि त्वरा धरल्याच्या नंतर संत समागम धरा, आणि संत समागम धरल्याच्या नंतर आता परमार्थाची त्वरा करा. संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. परमार्थ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मला उच्च बोलावं लागतं थोडं बरं का. विठ्ठल मग तुम्ही मात्र परमार्थाची त्वरा करा. असं म्हटल्याच्या नंतर एक आळशी पठ्य तिथला उठला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज तुम्ही त्वरा करा हे काय सांगितलं बरं? याच्या अगोदर जे सांगितलं ना तुम्ही की संगती करा, ज्याच्या अगोदर तुम्ही फार दृष्टांत देऊन कमळाचा सांगितला, पाण्याचा थेंबाचा सांगितला, तदनंतर स्वाती नक्षत्रामध्ये सांगितला, इथपर्यंत ठीक होतो. पण आता जे मात्र तुम्ही जे सांगता ना की परमार्थाची त्वरा करा, मग त्वरा करा म्हणजे काय करावं महाराज? आतापर्यंत चांगलं होतं, ह्या बाबा संघ जायचं नाही त्या बाबा संघ जायचं, ह्या गावातला सप्ताह झालं की त्या गावातला सप्ताह, ह्या गावातलं पारायण झालं त्या गावातलं पारायण, ह्या गावातलं वाजवणं झालं की त्या गावात वाजवणं, हे अशा पद्धतीचं भरपूर चांगलं चालू होतं, भरपूर चांगलं चालू होतं. पण आता जी त्वरा सांगितली ना, हे काय हो त्वरा? मग मात्र तुकोबराय त्यांना ते महात्मे सांगू लागलेले आहेत की बाबांनो, त्वरा म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वार्षिक सप्ताह असतो. त्या सप्ताहामध्ये सकाळी 3 वाजता उठायचं. 3 वाजता उठल्याच्या नंतर मात्र सकाळी स्नान करायचं. स्नान झाल्याच्या नंतर मात्र पायामध्ये घुंगरू बांधायचे, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना असा घेऊन काकडा करायचा, देवाला आळवायचं, इतका काकडा करायचा. काकडा झाल्याच्या नंतर मात्र ते सगळं सामान ठेवून नित्यनेमाला बसायचं. का हो नित्यनेम कसा आहे वारकरी संप्रदायामध्ये? अरे वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्र आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आणि भागवत आहे. गाथेचे 200-300 अभंग वाचायचे, ज्ञानेश्वरीचे 300 ओव्या वाचल्या तर एका महिन्यामध्ये पारायण होतं. भागवताचे 200-300 ओव्या वाचायचं, चिरंजीव पद वाचायचं, हनुमान चालीसा वाचायची. तदनंतर रामकृष्ण हरीचा जप झाला पाहिजे, तुकाराम रामकृष्ण हरीचा जप झाला पाहिजे, गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं दर्शन झालं पाहिजे, तुळशीला पाणी टाकणं झालं पाहिजे, ग्रामदैवतेचं दर्शन झालं पाहिजे, घरातल्या आई वडिलांचं दर्शन झालं पाहिजे. हे संपूर्ण विधी झाल्यावर आपला नित्यनेम आटपला. तदनंतर 10 ते 12 गावातले काही परमार्थिक मंडळी मात्र येतात, तर आपण गाथा भजन घेतलं पाहिजे. गाथा भजन झाल्याच्या नंतर दुपारी 12 वाजता काही भोजनाची वेळ होती, ते भोजनही होईल. भोजन झाल्याच्या नंतर 5 ते 6 टायमामध्ये काही भागवत रामायणावर प्रवचने होतील. तदनंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्याच्या नंतर कीर्तन होईल. कीर्तन झाल्याच्या नंतर हरिजागर होईल. हरिजागर झाल्यावर विश्रांती होईल. तो असणारा आळशी पठ्य आहे ना, त्यानं पुन्हा प्रश्न केला, का हो महाराज,
मग हिच्यामध्ये तर सकाळी 3 वाजता तर 7 वाजेलोक माझी साखर झोप असती म्हणले. हे तर जमणारच नाही आपल्याला सकाळी उठणं. काकड्याला उठणं आपल्याला जमणार नाही. काकड्याच्या टायमाला आपल्याला साखर झोप असती. तदनंतर ते गाथा भजनाच्या टायमाला माझं स्नान मेकअप वगैरे चालन. हा एक आहे, भोजनाच्या टायमाला मात्र मी टायमावर येईल. त्या टायमावर मी कधीच उशिरा येणार नाही. 9 वाजेच्या 5 मिनिटं अगोदर लोक फोन लावतात मंडपातल्या लोकांना. हॅलो, अरे ते झालं का? अरे काय? अरे ते तू बसले ते झालं का? ते त्या माणसाला माहित नव्हतं 9 वाजले की मंडप भरतो. 9 वाजेच्या आत निर्कामा असतो. पण इथं वेगळं आहे बुवा. 9 वाजेच्या आत मंडप भरला. विठ्ठल झालं. त्या मनुष्यानं मात्र आळशी पोरानं प्रश्न केला, महाराज मी जेवायच्या टायमाला मात्र नक्की नक्की. तदनंतर रामायणाचे जे प्रवचन असतात दुपारी, त्या टायमाला महाराज माझी दुपारची उकड झोप असती म्हणली. उकड झोप. आता ही उकड झोप साखर झोप ही फारच आली बुवा. आता ही कुठून आली काही याचं कळत नाही. नियोजनपणे आली. उकड झोप असते म्हणे. उकड झोप झाल्याच्या नंतर आणि सारी पाठाच्या टायमाला आहे ना, डॉक्टरने मला शरीराकरता थोडं फिरायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते जमणार नाही. आणि कीर्तनाच्या टायमाला माझं जेवण असतं. आणि हरी जागर तर मला ॲसिडिटी होती, सहनच होत नाही. एकंदर कार्यक्रम संपले. काय कार्यक्रम राहिले? मग आता जर माझ्या जीवनात हे घडत नाही तर माझ्या जीवनामध्ये या साधूची संगती घडत नाही. मी काय करू? असं म्हणल्याच्या नंतर मात्र तुकोबराय म्हणतात, तू आता याच्यातलं तुला जर काही येत नाही तर मग तू फक्त एक कर. तू आता संतांच्या चरणाजवळ नुसता पडून राह. अभंगाच्या संतांची पाही. पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. पण का बरं संतांच्या चरणाजवळ पडून राहायचं? 4 गोष्टी सांगतो म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. संतांच्या जीवनामध्ये त्रास असतानाही त्यांचं जीवन प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्या चरणाजवळ पडून राहायचं. पहिलं कारण. संतांच्या जीवनामध्ये भरपूर अशी संपत्ती आहे तरी त्यांचं जीवन साधं आहे म्हणून त्यांच्या चरणाजवळ पडून राहायचं. संतांचं जीवन हे अधिकारी संपन्न आहे
परंतु सुद्धा नम्रतेचं जीवन आहे, म्हणून त्यांच्या चरणाजवळ पडून राहायचं. तदनंतर संतांच्या जीवनाचा जर विचार केला तर संतांच्या जीवनामध्ये राग आहे, तरी सुद्धा त्यांचं जीवन शांत आहे, म्हणून त्यांच्या जवळ पडून राहायचं. विठ्ठल संतांच्या जीवनाची विचारसरणी जर पाहिली तर फार मोठी संतांची विचार फार मोठे बुवा. 4 गोष्टी सांगून जातो म्हणजे कळण. आमचे वैराग्यमूर्ती सुदाम बाबा भोसले फार गोड सांगत असतात. ते सांगता म्हणत असतात, बुवा गाईचं शिंग कधीच पाहू नाही, तिचं दूध पाहावं. बैलाचा रंग पळताना कधीच पाहू नाही, तो त्याच्यामध्ये बळ किती हे पाहावं. ते पाव. गाथा ज्ञानेश्वरी घेत असल तर त्याची किंमत ग्रंथाची कधीच पाहू नये, त्याच्यातला बोध पाहावा. कीर्तनकार बाबा जर युट्यूबवर हे कधीच पाहू नये, त्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या काय आहे, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान काय आहे, त्याच्या जीवनातलं आचरण काय आहे, त्याचे कपडे कसे ते कधीच पाहू नये, त्याचं ज्ञान पाहावं. आणि संतांची जात पाहून त्यांचे विचार पाहावे. बुवा विठ्ठल. म्हणून अशा संतांचे जर विचार उच्च कोटीचे असतील ना, त्या संतांच्या चरणाजवळ आपण पडून राहिलं पाहिजेत. मग त्यांच्या जवळ पडून राहिल्याच्या नंतर मात्र काय होईल? अहो त्यांच्या जवळ जर आपलं जीवन जर पडून राहिलं ना, तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. सोनं. गीता भाष्यामध्ये असं सांगितलेलं आहे, थंडी आहे थंडी. मग थंडी वाजणाऱ्यानं अग्नीजवळ गेला, तो अग्नीपासून नाही तर किती किलोमीटर दूर राहिला, अग्नी चाले आणि लांब 2 किलोमीटर आहे, म्हणजे त्याची थंडी जाईल का? त्याची थंडी जाणार नाही बुवा. मग त्याची थंडी जाणार नाही, त्याला थंडीजवळ जावं, त्याच्या अग्नीजवळ जावं लागेल. ज्या वेळेस तो अग्नीजवळ जाईल तेव्हा त्याची थंडी जाईल. तसं ज्या वेळेस आपण संतांच्या जवळ जाऊ ना, त्यावेळेस आपल्याला संतांच्या विचाराची उच्च कळेल. बुवा विठ्ठल. मग संतांजवळ कोणत्याही भावनेनं जर आपण गेलो ना, तरी सुद्धा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ए आई काय धडपड करती ग, काय धडपड करती? अरे आज सण आहे, सण असल्यामुळं मी मात्र पुरणपोळीचा स्वयंपाक करते बाळा तुझ्या करता. आईनं पुरणपोळीचा स्वयंपाक शेजारच्या राधा काकूकून थोडीशी उसनवारी डाळ आणलेली आहे, तांदूळ आणलेले आहे, सगळं पीठ आणलेलं आहे, सगळा स्वयंपाक अतिशय तयार झालेला आहे. स्वयंपाक तयार झाला आणि तयार झाल्यावर सांगितलं, बाळ आता घरातला विजय पांडुरंग आहे, त्या विजय पांडुरंगाला मात्र तू नैवेद्य दाखव, आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मात्र तू जेवायला बहीस असं सांगितल्याच्या नंतर आईनं घाईघाई स्वयंपाक केलेला आहे. मुलगा घाईघाई पळत आलेला आहे आणि नैवेद्याचं ताट घेतलं आणि नैवेद्याचं ताट घेऊन मात्र देवाच्या देवऱ्यामध्ये जाऊन देवाला नैवेद्य दाखवून आला आणि जेवण्याकरता बसला. मनसोक्त अशा प्रकारची पुरणपोळी खाल्लेली आहे, पण ते आईचं अंतःकरण. दुसऱ्या दिवशी मात्र आई उठलेली आहे. आई उठल्याच्या नंतर मात्र कालचं पुरण जे होतं ना, ते पुरण तसंच ठेवलेलं होतं. मुलगा झोपेतून उठलेला, स्नान वगैरे झालं आणि पुन्हा म्हणू लागला, ए आई मला आणखीन पुरणपोळी पाहिजेत. पुरणपोळी पाहिजेत म्हणल्यावर आईच्या लक्षात आधीच होतं ती आई आहे. आईनं मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा पुरणपोळी त्याला करून दिलेली. पुरणपोळी केल्याच्या नंतर पुन्हा त्यानं पुरणपोळी खाल्लेली, पण तिसऱ्या दिवशी मात्र पुरण संपलेलं आहे. पण तो बाळ उठलं, उठल्याच्या नंतर पुन्हा म्हणू लागलं, ए आई म्हणल्याच्या नंतर आई मात्र आईच्या हृदयामध्ये करुणा भाकली. बाळा 2 दिवस झाले, अरे मी उसनवारी आणली होती, घरामध्ये विश्व दारिद्र्य असं आपलं घराचं जीवन आहे, आणि तू काय रोज रोज पुरणपोळी मागतो? नाही आई, मला पुरणपोळी पाहिजेत असा तो रडू रडायला लागला. आई त्याला समजावते, बाळा आपली गरिबीची परिस्थिती आहे, आपण पुरणपोळी घेऊ शकत नाही. पण मात्र मुलाची ऐकण्याची अवस्था नव्हती. शेजारच्या काकू आलेले, शेजारच्या काकू आल्याच्या नंतर विचार लागल्या, ताईसाहेब का बरं रडता? मुलगा फार बेजार करतोय. मग त्याला दवाखान्यात न्या. बेजार करतोय तर अहो म्हणले दवाखान्यात न्याल तसा रोग झाला नाही त्याला जर तसा रोग असता तर त्याला दवाखान्यात नेला असता. म्हणलं मग काय झालेलं आहे त्याला?
मात्र तो पुरणपोळी मागतो. रोज पुरणपोळी करून द्या असं त्याची भूमिका आहे. मी कुठून देणार? त्यावर मात्र शेजारच्या काकू बोलायला लागल्या, समोरच प्रतिष्ठान नगरी आहे आणि त्या प्रतिष्ठान नगरीमध्ये मात्र नाथ महाराज राहतात. नाथ महाराजांच्या घरी मात्र त्याला न्या. आपल्या थैलीमध्ये संपूर्ण सामान भरलेलं आहे. दर मुक्काम करत ठेवायचं होतं तुमच्याकडं, राहून जाईल. भरपूर साधक आमच्याकडे राहतात, ते गाता ज्ञानेश्वरी पाठांतर करतात. श्रीमद भागवत गीता, श्रीमद भागवत असेल, रामायण असेल, पखवाज असेल, गायन असेल, हाही शिकून जाईल. सकाळी फक्त आमची तर सकाळी लवकर उठावं लागतं. सकाळी उठल्याच्या नंतर काकडा करावा लागतो. तदनंतर काही पाठ असतात संस्कृतचे, ते संस्कृतचे पाठ करावे लागतात. दुपारून आमचं रामायण असतं, रामायणाला त्याला बसावं लागेल. संध्याकाळी हरिपाठ असतो, हरिपाठाला त्याला यावं लागेल. हे सगळं आईचं आणि नाथ महाराजांचं बोलणं मुलांना ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर मात्र तो म्हणू लागला, आई मला इथं थांबायचं नाही. मग आईनं सांगितलं, का बरं थांबायचं नाही? त्यावर त्यानं सांगितलं, आई महाराजांनी काकड्यापासून तर हरिपाठाला सांगितलं, पण पुरणपोळीने सांगितली ना. मग आपल्याला आपला जो विषय आहे ना, आपल्याला मात्र पुरणपोळी पाहिजे आणि महाराजांनी मात्र याच्यात पुरणपोळी काहीच सांगितली नाही. आई मात्र आईची आणि मुलाची कसबस या ठिकाणी चालू लागली. त्याच ठिकाणी नाथ महाराज अंतर्ज्ञानी संत असल्यामुळे नाथ महाराज सांगितलं, ताई साहेब काय आहे ते आपसात नका बोलू, मात्र तुम्ही माझ्याकडे या आणि मला तुमची अडचण सांगा. त्यावेळेस अडचण सांगितलं ना, कोणती माऊली हो महाराज? की ती माऊली आपल्या मुलाला खाण्याकरता सांगणार आहे. माऊली म्हणू लागल्या, नाही महाराज तो थांबणार नाही. नाही याची अडचण सांगा. महाराज ती आईच होती, आईनं सांगितली अडचण. महाराज हा म्हणतो मी काहीच करणार नाही, फक्त केवळ पुरणपोळी मी खाणार आणि त्या पुरणपोळीचा टाइम सांगून द्या. नाथ महाराज ह्याच बैठकीमध्ये, ह्याच आपल्या आमने सामने मात्र एक सांगा, पुरणपोळीचा टाइम कोणता राहील? नाथ महाराज म्हणले, या ठिकाणी भरपूर मंडळी पखवाज वाजवतात, ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, तदनंतर श्रीमद भगवद्गीताही वाचतात, रामायण पठण करतात, पण खाण्याकरता आमच्याकडे कोणी नाही. मात्र तू जर भेटला तर आणखीन चांगलंय, राहून जा. नाथ महाराजांनी सांगितलं, मात्र तू राहून जाय म्हणल्याच्या नंतर गावबान सांगितलं, पहिला टाइम सांगा. टाइम सांगितल्यावर नंतर नाथ महाराज सांगितलं, 11 वाजता तुम्हाला नैवेद्य दाखवून आल्याच्या नंतर तुम्हाला आवाज दिला जाईल. सकाळी तुम्ही जेवण करता यायचं, संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला आवाज दिला जाईल. त्याही वेळेस तुम्ही जेवायला यायचं, अशा दोन्ही टायमाला तुम्ही जेवायला यायचं असं सांगितल्यानंतर नाथ महाराज मात्र रोजच्या टायमावर 11 वाजता गावबा असं म्हणलं की लगेच मात्र जेवण्याकरता तयार व्हायचे. संध्याकाळी मात्र आवाज दिला की पुन्हा जेवण्याकरता हजर व्हायचे. असा नित्यक्रम चालू होता. एक दिवस नाथ महाराजांना असं वाटलं की बाबा आता षष्टीच्या दिवशी आपल्याला जलसमाधी घ्यायची आहे. काही श्रोते मंडळी रामायणाला जे येणारे मंडळी होते त्यांना मात्र सांगितलं की बाबांनो आता मी मात्र जलसमाधी घेणार आहे. मग मंडळी काही म्हणू लागले, का हो महाराज तुम्ही तर रामप्रभूंनी तुम्हाला आज्ञा केलेली होती रामायणाची, मग रामायणाची आज्ञा केल्याच्या नंतर रामायण पूर्ण करा आणि पूर्ण झाल्याच्या नंतर जलसमाधी घ्या. पण महाराज म्हणू लागले, तुम्हाला काय करायचं, मी वक्ता देतो म्हणजे झालं ना. मग वक्ता कोण देणार? मात्र नाथ महाराज म्हणू लागले, उद्यापासून जे रामायण आहे ना ते गावबा सांगेल. आता गावबा सांगेल असं म्हणल्याच्या नंतर लोक हसू लागले. अहो महाराज हा तर नुसताच पुरणपोळी खाण्याच्या लायकीचा माणूस, हा काय रामायण सांगन? महाराज म्हणले, त्यांना रामायण सांगितलं म्हणजे झालं ना? म्हणले हो. नाथ महाराजांनी आवाज दिला, 4 वाजेचा टाइम झाला. 4 वाजेचा टाइम झाल्याच्या नंतर नाथ महाराजांनी आवाज दिला, गावबा महाराजांना वाटला 4 वाजताच काय पुरणपोळी आहे काय का? नाथ महाराज गावबा महाराज पळत झाले, पोळी पोळी पोळी. महाराज म्हणले, पोळी नाही, आता पोथी पोथी पोथी, आता पोथी तुला सांगायची. असं म्हणल्याच्या नंतर मात्र नाथ महाराजांनी सांगितलं, गावबा महाराज
आता उद्यापासून तुम्ही आजपासून तुम्ही रामायण सांगायचं। रामायण सांगण्याकरता व्यासपीठावर गावबा महाराज बसले। गावबा महाराज बसल्याच्या नंतर मात्र कृपा दृष्टी निहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले। मात्र नाथ महाराजांनी त्यांना कृपा कटाक्षाने पाहिलं। महाराज पाहिल्याच्या नंतर रामायणामध्ये 44 युद्धकांडामध्ये 44 अध्यायानंतर जे पूर्ण रामायण लिहिलं ते गावबा महाराजांनी लिहिलं। गावबा महाराजाचं रामायण आणि नाथ महाराजाचं रामायण वेगळं दिसत नाही। विठ्ठल विठ्ठल वेगळं दिसत नाही, पण सारखं रामायण त्यांचं दिसतं। मला आणखीन तुम्हाला असं सांगायचं की गावबा महाराजांनी कुठं ऋषिकेशला शिकायला गेले, गावबा महाराज कुठं अयोध्येला शिकायला गेले, गावबा महाराज कुठं वृंदावनला शिकायला गेले, का गावबा महाराज कोण्या एखाद्या संत महापुरुषाकडे शिकायला गेले, कोणाकडेही शिकायला गावबा महाराज गेले नाही। पण संतांच्या निस्तं चरणाजवळ पडून राहिले। तर नाथ महाराजांनी आपल्या योग्यतेला गावबा महाराजांना प्राप्त करून घेतलं। नाथवाड्यातून नाथ महाराजांचं दर्शन झालं की बाहेर आल्याच्या नंतर गावबा महाराजांचं दर्शन घेऊनच आपल्याला बाहेर पडावं लागतं। नुसतं समागम गावबा महाराजांचा नाथ महाराजांशी झाला तर पडून राहिले तर त्या योग्यतेचे प्राप्त झाले। आपण सुद्धा संतांच्या चरणाजवळ त्याच दृष्टिकोनातून, त्याच विचाराने, त्याच आचार संपत्तीने आपण जर संतांजवळ पडून राहिलो तर आपल्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल कोणत्याही भावनेनं संतांकडे जा, कोणत्याही भावनेनं जा। कोणत्याही भावनेनं गेलं तर तुम्हाला समागम झाल्याशिवाय राहणार नाही। डबल 2 मिनिटाचं एक उदाहरण सांगतो म्हणून आणखीन लक्षात येईल। कोणत्याही भावनेनं जा बरं का। नाथ महाराजांना प्रतिष्ठान नगरीमध्ये अशी दौंडी दिल्या गेली की नाथ महाराजांना जो राग आणून दाखवेन ना त्याला 500 रुपये इनाम। ते 400 वर्षापूर्वीचे बरं का, ना 400 वर्षापूर्वीचे 500 रुपये इनाम दिल्या जाईल अशी दौंडी दिल्यात आली। दौंडी दिल्याच्या नंतर एक येवन समाजाचा मनुष्य होता, त्यानं मात्र ते पाहिलं आणि त्याला धंद्यामध्ये अपयश येत होतं। अपयश येत असल्यामुळे त्याला असं वाटलं की नाथ महाराजांना राग आणणं सोपं आहे। नाथ महाराज कोण? ब्राह्मण। मग ब्राह्मणांना रागांना आणखीन सोपं आहे। सोपं काय? ते सोहळ्यात असले की त्यांना ओळ करायचं फक्त। विठ्ठल विठ्ठल ते सोहळ्यात असल्याच्या नंतर फक्त ओळ त्यांना करायचं। मग त्या येवनाने मात्र एक आपल्या म्हणजे एक अशी बुद्धी सुचवली की नाथ महाराज स्नानाला गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर आपण फक्त थुंकायचं। म्हणून त्याने पान आणलं, सुपारी आणली, कात आणला, संपूर्ण सामान आणून त्या घाटावर तो उपस्थित झाला। नाथ महाराज सकाळी सकाळी आपलं गोदावरीच्या स्नानाला गेले आणि गोदावरीचं स्नान झाल्याच्या नंतर नाथ महाराज वर यायला लागले की त्यांना तोंडामध्ये गुळणी धरायची आणि नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचं आणि डबल पुन्हा नाथ महाराज मात्र स्नानाला जायची। पुन्हा नाथ महाराजाचं स्नान झालं की त्या येवनाने पुन्हा अंगावर थुंकायला सुरुवात करायची। पुन्हा नाथ महाराजांनी स्नान करायचं, पुन्हा अंगावर थुंकायचं, पुन्हा नाथ महाराजांनी स्नान करायचं, पुन्हा अंगावर थुंकायचं। असं सांगणं सुद्धा 108 वेळेस लागतं बॉय। विठ्ठल 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 हा दृष्टांत सांगत असताना आमचे बॉय 108 वेळेस सांगतात आणि 108 वेळेस मात्र तो यवन थुंकला। थुंकल्याच्या नंतर मात्र त्याच्या असं लक्षात आलं की आपण 500 रुपये इनाम घेणार होतो, पण आपण थुंकत असताना आपल्याला नफा न होता तोटा 530 रुपये झालेले आहे। पण नाथ महाराजांना काही राग येत नाही बाबा, हे आपण जे कृत्य करतोय हे फार चुकीचं आहे। ते यवनाच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर मात्र तो उतरलेला आहे। पण उतरला कशा करता? आता थुंकण्याकरता नाही तर नाथ महाराजांचं दर्शन घेण्याकरता मात्र तो खाली उतरला आणि नाथ महाराजांना साष्टांग दंडवत घातला। महाराज मी फार पाप केलं महाराज, महाराज मला क्षमा करा। नाथ महाराज म्हणतात बाबांनो
तुला क्षमा करायचं काम नाही. तू माझ्यावर उपकार केले. काय उपकार केले तर गंगेचं स्नान 108 वेळेस तुझं मला झालं, म्हणून तुला आता मी काय करू तर नाथ महाराजांनी प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं. यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला, यवनांगावर थुंकला. प्रसाद देऊन मुक्त केला, 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 प्रसाद केला. आम्ही दुसऱ्या वर्षामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना गुरुवर्य परमपूज्य मारुती बाबा कुरेकर फार मोठे संत आहे महाराज, आळंदीतले फार मोठे संत आहे. तुम्हाला एक सांगतो, कधी ज्ञानोबरायचं दर्शन जर तुमचं झालं नाही ना, ज्ञानोबरायचं दर्शन कदाचित तुमचं झालं नाही तर वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन मारुती बाबा कुरेकर यांचं दर्शन घ्या, म्हणजे आपल्या जीवनात उद्धार होईन. बुवा विठ्ठल विठ्ठल वा विचार सागर शिकवत असताना, गुरुवर्य बाबा विचार सागर शिकवत असताना तिच्यात काही अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण आलेले. हे अंतरंग लक्षण बहिरंग लक्षण आलेले, पण एखाद्या माणसाने शिष्यानं गुरुच्या अंगावर थुंका आणि गुरुच्या अंगावर थुंकल्याच्या नंतर त्यांनी प्रसाद देऊन मुक्त करणं ही फक्त संतांची स्वतंत्र शक्ती आहे महाराज, स्वतंत्र शक्ती आहे. दुसरं कोणाकडेच ही शक्ती नाही, पण मात्र आमच्या संतांकडे ही शक्ती आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांचं अनुकरण करावं, संतांनी सांगितलेल्या गोष्टीचंच ऐकावं, अन्य कोणत्याच गोष्टी ऐकू नये. माणसं काय काही संतांचं ऐकत नाही तर त्यांच्या जीवनामध्ये देवही राहत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे संसारही होत नाही आणि देवही होत नाही. म्हणजे थोडंसं उदाहरण 4 गोष्टी सांगतो म्हणजे कळ. काही माणसं म्हणतात संसारात सुख मिळत नाही आणि परमार्थात देव भेटत नाही आणि काय करावं ते कळत नाही. अहो तिखट खावं तर रुचत नाही, फिकट खावं तर तिखट खाव तर पचत नाही आणि फिकट खाव तर रुचत नाही, आंबट खाव तर गिळत नाही, काय खाव ते कळत नाही, काय खावं ते कळत नाही. लग्न करावं तर मुलगी देत नाही आणि न करावं तर आचरण चांगलं नाही. देव ना संसार, देव ना संसार, देव ना संसार, देव ना संसार. वहीकडे गोर ते संत असं मात्र माणसं दोहीकडे होतात. ज्यांच्या जीवनात संसारही घडत नाही, त्यांच्या जीवनात देवही घडत नाही. पण तसं आपलं जीवन नसावं
आपल्या जीवनामध्ये मात्र संतांचे विचार कायम असावे महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात पडून राहा, फक्त पडून राहा. पण पडून याराई उगाच संतांच्या पायी, हा उगाच शब्द आहे ना महाराज, हा लय महत्वाचा आहे. का हो उगाच म्हणजे काय? उगाच म्हणजे हाच, कीर्तनाले या वाटलं तर येऊ नको, पण कीर्तन झाल्यावर चपला चोरू नको. कीर्तनाला या वाटलं ते बापा, पण कीर्तनाला आल्याच्या नंतर चपला चोरू नको. काकड्याला या वाटलं ते येऊ नको, पण ब्याकी जांभलू नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग उगाच जे ना आपल्या घराण्याचं नाव तुला वाढवता आलं तर वाढू नको, वाढवता नाही आलं तर वाढू नको, पण घराण्याचं नाव कमी करू नको. घराण्याची लोक जी शाही, घराणेशाही, ती मात्र आपल्या जीवनात कमी करू नको. हे मात्र आशा नको राहू. फक्त उगाच राहा, म्हणजे उगाच राहा, निस्ताप पडून राहा. पण आपण जीवन जगत असताना मात्र कोणत्याही गोष्टीचे चाळे तू मात्र करू नको. हे असं उगाच पडून राहायचं. पण का हो महाराज, मात्र शंका विचारताना शंका अशी विचारली की 10 वर्ष पडून राहायचं का 20 वर्ष पडून राहायचं का 30 वर्ष पडून राहायचं? याला काही मर्यादा आहे ना संताजवळ पडून राहण्याचं? ते काही आम्हाला पुसतील का? ते काही आम्हाला म्हणतील का? पण तुकोबराय म्हणतात ते नाही म्हणत नाही, ते पुसतही नाही. फक्त तू तुझं शुद्ध चित्त शुद्ध कर, एवढंच तुझं काम तू कर. अभंगाच्या दुसऱ्या पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. तुला पुसण्याचीही गरज नाही तुम्हाला आणि सांगण्याचीही गरज नाही. श्रीमद भगवत गीतेमध्ये प्रेममूर्ती आमचे माणिक बाबा शास्त्री नेहमी सांगायचे बुवा, संत हे साधर्म्याला प्राप्त झालेले. 14वा अध्याय उघडा श्रीमद भगवद्गीतेचा, 2राच अध्याय. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेपि नोपजायन्ति प्रलयन्न व्यथन्ति च. मात्र संतांना सांगण्याचे काम नाही, पुसण्याचे काम नाही. जसं देव आहे, देवाला न सांगता कळू येतं महाराज, न सांगता कळू येतं. न सांगता कळेती तुमांतरे विश्वी विश्वंभर परिहार तुमरे विश्वी विश्वंभर परिहार
दोरी हारची न लगे. मात्र देवाला जसं न सांगता कळू येतं ना, तसे संत आहे. संतांनाही पुसण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. संतांच्या ठिकाणी मात्र संत जसे आहे, कर्तृत्ववान आहे, नेतृत्ववान आहे आणि मातृत्व सद्दा संतांच्या ठिकाणी आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. जसे संत जे आहेत ना, हे घडवतात, मढवतात आणि बडवतात. का हो घडवतात? कशाने? चारित्र्याने घडवतात, सद्बुद्धीने मढवतात आणि शब्दाने मात्र ते बडवतात. जसे संत शिकविती, जागविती आणि सांभाळिती. तुका म्हणे वस धेनुविचे चित्ती, तैसे मज येती पण ते सांभाळत असताना मात्र चित्त शुद्धी करणं हे परमार्थात मात्र ज्याचं त्याच्यावर अवलंबून असतं. मग चित्त शुद्धी करत असताना तुम्ही उपासना मार्गाने जा, कर्म मार्गाने जा का ज्ञान मार्गाने जा. नाथ महाराज सांगतात, मुख्य साधावया परमार्थ, अवश्य पाहिजे सुचिता. सुचित्वा वाचुने तत्वता, न लभे हाता निज स्वार्थ. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एरवी तरी पंड सुता, अंतर शुद्ध नसता, कर्मे बाहेरी तो तत्वता विटंबुगा. उपासना मार्गेनं पाहिलं तर भावे गावे गीत, शुद्ध करोनी चित्त. आणि ज्ञान मार्गाने जर आपण विचार केला तर तैसे मोक्ष दिलं ज्ञान, येत किरण आहे आन, परी तेची थोर ऐसे मन शुद्ध व्हावे. अशा पद्धतीचं जर तुझं चित्त शुद्ध झालं ना बा, एकदा संतांच्या चरणाजवळ राहून जर तुझं चित्त शुद्ध झालं ना, तर मग कोणत्याही प्रकारची मात्र तुला हानी नाही. याच्या करता मात्र आपण संतांचंच ऐकलं पाहिजे बुवा, संतांचं नक्कीच ऐकलं पाहिजे. जसं आपल्या शरीरात एखादा रोग झाला तर रोग जाईपर्यंत माणसानं डॉक्टरचंच ऐकावं, डॉक्टरचं ऐकावं. मात्र घर जर बांधणं चालू असेल ना, तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, नक्कीच ऐकावं. आपला गुन्हा सिद्ध होईपर्यंत वकिलाचं ऐकावं. तुम्ही मला सांगा, लग्न व्हायच्या अगोदर आईचं ऐकावं, लग्न झाल्यावर बायकोच. बा लय तयार आहे तुम्ही, बायकोच ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं बुवा, पण मरेपर्यंत संतांचं ऐकावं. विठ्ठल हे संतांचं ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनात आपली चित्तशुद्धी होती. आणि चित्तशुद्धी झाल्याच्या नंतर आपल्या जीवनात संत जबाबदारी घेतात. ती जबाबदारी कोणती घेतात? अभंगाच्या सहज
स्फिती आणि उपदेश परयुक्ती. सहजते स्फिती म्हणजे काय? उत्कृष्ट योग्यता तुमच्या ठिकाणी येणं. एकदा तुमच्या जीवनामध्ये संतांचा भाव जर तुमच्या जीवनात असला की तुमच्या जीवनामध्ये ती उत्कृष्ट योग्यता येते. पण उत्कृष्ट योग्यता येऊन फायदा नाही हो. मग आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला जर कळालंच नाही तर मग तुकोबराय म्हणतात, जर तसं कळालं नाही तर तुम्हाला उपदेश करून सांगितल्या जाईल. सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविती. मात्र तुम्हाला उपदेश करून सांगितल्या जाईल, त्याबद्दल काही नाही, शंका नाही. पण उपदेश करून तुम्हाला ते मात्र सांगितल्या जाईल. उपदेश शब्दाचा अर्थ असा आहे, थोडं व्याकरण एका मिनिटाचं सांगतो म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. उप हा उपसर्ग आहे. दिश दिशती धातू आहे. दिश दिशती म्हणजे दाखवणे. जीवाचं आणि देवाचं मिलन करणं म्हणजे मधातला जो दुवा आहे ना त्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल असा असणारा उपदेश मात्र तुम्हाला संत करतीन. काय उपदेश करतीन हो? उपदेश पहिला करतीन की बापा तू मातृभूमीवर प्रेम कर, हा उपदेश तुम्हाला संत करतील. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमचं चारित्र्य चांगलं ठेवावं ह्या संत तुम्हाला उपदेश करतील. तुमच्या जीवनामध्ये तुमची नीती चांगली ठेवा हा उपदेश करतील. तुमच्या जीवनामध्ये तुमचा धर्म चांगला सांभाळा हा तुम्हाला संत उपदेश करतील. तुमचा परमार्थ चांगला असावा हा संत तुम्हाला उपदेश करतील. तुम्ही तुमच्या आईवडिलाची सेवा करावी हा संत तुम्हाला उपदेश करतील. तुमच्या जीवनातली कौटुंबिक हानी नष्ट व्हावी हे तुम्हाला तुमच्या जीवनात संत उपदेश करतील. तुमच्या जीवनामध्ये शारीरिक हानी नष्ट व्हावी हा संत तुम्हाला उपदेश करतील. तदनंतर तुमच्या जीवनातलं नीती चांगली असावी हा संत तुम्हाला उपदेश करतील. आणि शेवटी ज्ञानोबराय म्हणतात मात्र तू साधूची संगती धर आणि तुझा तरुणोपाय करून घे. साधूचे संगती साधूच्या संगती तरुणोपाय. मात्र तू साधूच्या संगतीत जाय आणि साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुझ्या जीवनातला तरुणोपाय करून घे बुवा. तरुणोपाय झाल्याच्या नंतर मात्र आपल्या जीवनामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून नेहमी माणसांना संतांची संगती धरून आपल्या जीवनातला तरुणोपाय करावा. नाही संतांनी दिलेलं कधीच कोणत्या गोष्टीचं सरत नाही. संतांनी दिलेलं काही सरत नाही महाराज. अन्य कोणत्याही गोष्टी सरतील पण संतांनी दिलेले कोणतीच गोष्ट सरणार नाही. पण माझ्या खिशात तुम्हाला बक्षीस देण्याकरता पैसे नाही बुवा. विठ्ठल उपादान केले संतीन कल्पांती सरेना. आपल्या जीवनामध्ये संतांनी दिलेलं कधीच सरत नाही. आमचे बुवा कोटी सांगत असता सरकारने दिलेलं पुरत नाही, मायबापांनी दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, पापी कधी तरत नाही, दुःख कधी सरत नाही, विष कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कधी भरत नाही. भाऊ एवढं तुमच्या डोक्यात कधी शिरत नाही. विठ्ठल
असं असणारं संताचं जीवन. मात्र संतांनी कृपादान केलं ते कधीही न सरणार असं कृपादान संत देतात. पण त्या संतांच्या चरणी आपण आपल्या जीवनामध्ये भाव ठेवावा. मग तो भाव ठेवल्याच्या नंतर काय होईल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव भेटन. एवढं मोठं कार्य आहे. हेच तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे Oh!
पडून या राही उगाच संतांची पायी आणि तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव 2 मिनिटाचा दृष्टांत फारस तुमच्या परिसरातली एक कथा सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। परिसरातली कथा सांगायची म्हणलं म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबरायांचे टाळकरी सोनोबा महाराज ठाकर ह्याच परिसरातले ह्याच ठाकरवाडीतले त्यांच्या जीवनामध्ये कसा त्यांनी देव धरून आणला एवढं सांगायचं तर त्यांच्या जीवनामध्ये मात्र त्यांनी एकदा तुकोबरायचं कीर्तन ज्या ज्या ठिकाणी असायचं त्या ठिकाणी मात्र सोनोबा महाराज ठाकरे पखवाद वाजवायला असायचे। त्या तुकोबरायांचे पखवाद वादक हे सोनोबा महाराज ठाकर। पण एकदा देहू गावामध्ये तुकोबरायचं कीर्तन चालू होतं आणि देहू गावामध्ये कीर्तन चालू असताना सोनोबा महाराज ठाकरांची प्रकृती बिघडल्याच्या नंतर मात्र ते घरी होते पण भाव फार मोठा होता। आज माझ्या तुकोबरायांचं कीर्तन आहे, आज माझ्या गुरुचं कीर्तन आहे, आज महाराजांचं कीर्तन आहे। सतत भाव त्यांचा जागृत होत होता। सतत त्यांचा भाव जागृत झाल्याच्या नंतर मात्र इतकी निष्ठा तुकोबरायावर त्या निष्ठेचं फळ पाहून भगवान पांडुरंग परमात्म्याला संकट पडालं आणि देहू गावामध्ये सोनोबा महाराज ठाकरांचं रूप धारण करून मात्र तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन सोनोबा महाराज ठाकरांना पखवाज वाजवावा लागला। पखवाज वाजवत असताना मात्र पखवाद वादन करण झालं आणि झाल्याच्या नंतर मात्र जसं कीर्तन झालं की कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकार महाराजांची भेट घ्यावं लागते। कीर्तनकार महाराजांची भेट घेण्याकरता स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबरायांची भेट घेण्याकरता गेले। तुकोबरायांची भेट घेतली आणि महाराज मी आता येतो असं सांगून झाल्याच्या नंतर मात्र भगवान स्वतः त्या ठिकाणाहून गुप्त झाले। तुकोबरायांना दुसऱ्या दिवशी देवगावामध्ये स्नान वगैरे नित्यनेम झाला आणि आपण सोनोबा ठाकरांकडे गेलो पाहिजेत म्हणून भामचंद्र डोंगराच्या परिसराकडे येण्याकरता निघाले। येत असताना मात्र त्या ठाकर वस्तीवर महाराज ह्याच परिसरात कुठंतरी राहत होते आणि राहत असताना मात्र महाराज आल्याच्या नंतर मात्र सोनोबा महाराज ठाकरांच्या पत्नीने महाराजांचं स्वागत केलं। तुकोबरायांचं बसले आणि सांगितलं महाराज तुमची प्रकृती ठीक नव्हती पण काल कीर्तनाला तुम्ही हजर होते। सोनोबा महाराजांच्या डोळ्यातून पाणी घळ पाणी येऊ लागलं। महाराज मी काल कीर्तनाला येऊ शकलो नाही फार मला जिज्ञासा होती तुमच्या कीर्तनाला पखवाद वाजवण्याची फार टंचाई पडली असेल म्हणून मला मात्र तुमच्या कीर्तनाला येण्याची फार आवड होती महाराज पण मात्र मी येऊ शकलो नाही का माझी प्रकृती चांगली नव्हती। नाही तुकोबराय म्हणू लागले अहो नाही तुम्ही माझ्या कीर्तनाला आले होते। आणि सोनोबा महाराजांची पत्नी सांगू लागली महाराज हे काही सांगत असले तरी मी मात्र सत्य बाजू सांगते की महाराज कीर्तनाला येऊ शकले नाही प्रकृती नसल्यामुळे। मग कीर्तनाला कोण आलं होतं म्हणून तुकोबरायांच्या डोळ्यातून घळ अश्रू व्हायला लागले की जो जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालकाला माझ्या सोनोबा महाराज ठाकरांचा भाव पाहून स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं। असा आपल्या जीवनामध्ये भाव असावा जेणेकरून आपला भाव पाहून देवाला खाली यावं लागेल। असं आपल्या जीवनात आचार संपन्न जीवन जर आपलं असेल आणि आपला भाव जर असे असेल तर तुका म्हणे भाव
आणि जवळी धरुनी आणि देव असा असणारा देव आपण आणू शकतो. अशा संतांच्या चरणाजवळ आपण राहावं. संतांच्या चरणाजवळ नुसतं राहू नाही तर संतांच्या चरणाजवळ राहून आपली चित्तशुद्धी ठेवावी आणि चित्तशुद्धी झाल्याच्या नंतर आपला शुद्ध भाव ठेवावा. भाव ठेवल्याच्या नंतर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी उपस्थित होतात. असं असणार हे वासुली गाव. या वासुली गावामध्ये काय निमित्ताने आमच्या रामदास भाऊंनी मला मात्र सेवेचं आमंत्रण दिलं ते मी येण्याचा प्रयत्न केला. ज्या तुकोबरायांनी ज्या डोंगरावर गाथा लिहिला असा असणारा भामचंद्र डोंगर, असा असणारा भंडारा डोंगर आणि असाच असणारा घोराडेश्वर डोंगर, त्याही डोंगरावर माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वारकरी शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आणि वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू मारुती बाबा कुरेकर यांच्या सानिध्यानं मला मात्र डोंगरावर जाण्याचा थोडंफार सहयोग प्राप्त झाला. तुकोबरायचं छोटंसं मॉडेल असणारं तसंच तुकोबरायसारखं जीवन ज्यांचं आहे असे परमपूज्य आदरणीय वैराग्यमूर्ती सुदाम महाराज भोसले यांच्याजवळ राहण्याचा सुयोग माझ्या जीवनात मला प्राप्त झाल्या. अशा ह्या गुरुजनांच्या चरणी वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. म्हणून सांगतो, रोग होईल असं खाऊ नये, रोग होईल असं खाऊ नये, भांडण होईल असं बोलू नये, बरं का, कर्ज होईल असा व्यवहार करू नये आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन सुद्धा लांबू नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम 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 हरि तुकाराम 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 हरि तुकाराम 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 हरि तुकाराम 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 तुकाराम. अशी असणारी ही सेवा करण्याचं मला योग प्राप्त झाला. डबल तो एक गोष्ट सांगतो आणि आम्ही जय विठ्ठल करतो. जे शिजवलेलं अन्न आहे ना ते नेहमी पत्तरवाडीवर वाढूनच संपवावं, बरं का. शिजवलेलं अन्न आहे ना ते पत्तरवाडीवर वाढूनच संपवावं, पण ते वाढलेलं जे अन्न आहे ना ते प्रत्येकानं खाऊन संपवावं, बरं का. ते खाऊन संपवावं. पण पुन्हा ऐका, जे खाल्लेलं जे अन्न आहे ना ते पचवून संपवावं. तसं 2 तास ऐकलेलं कीर्तन आपल्या आचरणात आणून संपवावं. विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले पुरे देवा पुरे मंदरे